नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस पी स्क्वेअर मराठी में तुमचे सगळ्यांचे स्वागत। नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची आपण सगळेच फॅन आहोत, त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलची आपण नेहमीच आतुरतेने वाट पाहत होतो। एखादा चित्रपट गाजल्यानंतर त्या चित्रपटाचा सिक्वल कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, त्यामुळे नवरा माझा नवसाचा 2 बद्दल आपल्या प्रचंड अपेक्षा आहेत। पण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्या अपेक्षा आपल्या तितक्या पूर्ण होत नाहीत। नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये एक नवस पूर्ण करण्यासाठी एक जोडपं गणपतीपुळेला जातं। त्यांचा जो नवस असतो तो विचित्र असतो, कारण मला मूल झालं तर माझ्या मुलाला निवस्त म्हणजेच नागडा मी तुम्हाला मंदिरात घेऊन येईल, असा जो नवस असतो तो वडिलांनी केलेला असतो। पण तो मुलगा मोठा झाल्यावर सुद्धा पूर्ण होत नाही, त्यामुळे मुलाच्या मोठ्यापणे तो पूर्ण केला जातो आणि त्यामुळे चित्रपटात काय मजा मस्ती होते हे आपण नवरा माझा नवसामध्ये सगळी पाहिली आहे। नवरा माझा नवसाचा 2 मध्ये देखील अशाच प्रकारचा एक नवस आहे आणि ह्या चित्रपटात देखील तोच नवस म्हणजेच निवस्त म्हणजेच नागडा होऊन या मंदिरात आता 1 मिनिटं नव्हे तर 10 मिनिटं नाही थांबणार आहे। नवरा माझा नवसाचा 2 मध्ये वेंकी, भक्ती यांच्यासोबत सतत त्यांची मुलगी आहे आणि मुलीचा होणारा नवरा म्हणजे सचिन, सुप्रिया, स्वप्नील जोशी आणि हेमल हे 4 जण मिळून आता तो नवस फेडायला गणपतीपुळेला निघाले आहेत। तो नवस फेडण्यामध्ये त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा काय मजा मस्ती होते, तो चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा 2। नवरा माझा नवसाचा या चित्रपटामधील जास्तीत जास्त भाग हा बसमध्ये चित्रित करण्यात आला होता, त्यामुळे बसमधली जी मजा होती ती आपल्या चित्रपटात पाहायला मिळाली होती की बसमधील पॅसेंजर किंवा विविध ठिकाणी चढणारे उतरणारे पॅसेंजर। पण नवरा माझा नवसाचा 2 मध्ये जी ट्रेनचा प्रवास आहे तो इंटरव्हल नंतर सुरू होतोय, त्यामुळे तो प्रवास खूपच कमी काळात दाखवला गेला आहे, त्यामुळे ही मजा देखील खूपच कमी आहे, ती पात्र देखील खूपच कमी आहे। पण त्याही मध्ये वैभव मांगले म्हणा किंवा सिद्धार्थ जाधव म्हणा, त्या लोकांनी खूपच मजा आणली आहे चित्रपटामध्ये। पण या चित्रपटातील काही गोष्टी तुम्हाला नक्कीच खटकतात, म्हणजेच चित्रपटात सुरुवातीला कंटिन्युटी नाही आपल्या लक्षात येतं, कारण हेमलच्या डोळ्यामध्ये पाणी आहे म्हणून स्वप्नीलचा डोळा पुसायला जातोय, पण आपल्याला कुठेच तिच्या चेहऱ्यावर डोळ्यामध्ये पाणी दिसत नाहीये। सचिन पिळगावकर हे खूप चांगले नट आहेत, पण काही ठिकाणी त्यांचा नैसर्गिक अभिनय आपल्याला पाहायला मिळत नाही। तसेच चित्रपटाची शेवटची 10 मिनिटं, शेवटच्या 10 मिनिटात काय चाललं आहे हे आपल्याला कळतच नाहीये, कारण जो चित्रपटाचा खलनायक आहे तो बंदुकीतून गोळी झाडतोय, पण ही गोळी आता बंदूक खोटीच आहे असं म्हणत तिकडची जी आजूबाजूची जी मंडळी आहेत ती लोक त्याच्यावरती नाचत आहेत, हे तर नाटक नाहीये का असं म्हणत बाजूची मंडळी ते नाटक पाहण्यासाठी उभी आहेत। म्हणजे हा शेवटची 10 मिनिटे तो पाहताना हा चित्रपट खरोखर सचिन पिळगावकर यांचा चित्रपट आहे का हा प्रश्न नक्की सतावतो, कारण सचिन पिळगावकर यांनी आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा नक्कीच नाहीये। तसेच चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की शेवटची जी इच्छा आहे, जी म्हणजे जो नवस आहे तो कशा पद्धतीने पूर्ण झाला, तो नवस देखील पूर्ण झाला, पण खरंच अशा पद्धतीने होऊ शकतो का हा प्रश्न देखील चित्रपटात आपल्याला पडतोच। एकंदरीत नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या अपेक्षा ठेवून जर तुम्ही हा चित्रपट पाहायला जाणार असाल तर त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तुमचा भ्रमनिरासा होईल। पण एक वेगळा चित्रपट म्हणून आणि केवळ मनोरंजन, डोकं बाजूला ठेवून केवळ मनोरंजन करायचं आहे म्हणून जर तुम्ही हा चित्रपट पाहायला गेलात तर हा चित्रपट तुम्हाला आवडेल, कारण या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, सुप्रिया, हेमल, सचिन पिळगावकर यांचा देखील काही दृश्यातील जो अभिनय आहे तो खूप छान झाला आहे आणि ह्या सगळ्यांना साथ दिली आहे ती वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी। म्हणजे चित्रपटाच्या मध्यांतरानंतर ही मंडळी जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक जो त्यांचा प्रेझेन्स आहे त्याने चित्रपटात एक वेगळी मजा येते। हरीश दुधाणेने या चित्रपटामध्ये खलनायक रंगवला आहे, हरीशला एक खूप चांगली भूमिका मिळाली असून त्या भूमिकेचं त्याने सोनं केलं आहे, त्यामुळे ह्या वीकेंडला तुम्हाला खळखळून हसायचं असेल तर हा चित्रपट नक्कीच पहा। पण
ही गोष्ट अशी का घडली, ही गोष्ट अशी का नाही घडली, या सगळ्यांचा जर विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला हा चित्रपट आवडणार नाही. त्यामुळे डोकं बाजूला ठेवून हा चित्रपट नक्कीच पहा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी टी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.